सो व्हॉट्स एव्हरीबॉडी, इट्स मी केडी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. तर आपण आता आहे नाशिकमध्ये. सॉरी आपण आता निघतो आहे नाशिकसाठी आणि राईड आहे मध्य प्रदेशची. आपण मध्य प्रदेशला उज्जैनमध्ये जाणार आहोत आणि आपले ब्युटीज 2. तर सामान तर तुम्हाला माहितीच आहे. जस्ट रिसेंट ब्लॉगवरती गेला आहे तो. हेल्मेट दिसतोय का? हेल्मेट ग्लव्स ठेवलं आहे. आपले नॅव्हिगेटर्स बघा किती नीट राहिले आता माझ्या याच्यावर. बल्की वाटते. रोहित भाऊस येतोय. तर गाड्या बघा. तर आता आपण जास्त रात्री व्हिडिओ नाही काढणार आहोत आपण. आणि मी पण ना हेल्मेटला जे लावतो ना आपण ते विसरलो आहे घरी. ना काही ना काही विसरायला होतं, तर एक गोष्ट ती विसरलो आहे. आणि आपला जो मोबाईल माउंट आहे तो पडगाच्या अगोदरच तुटला आहे. म्हणजे त्याच्या आतमधला जो स्नॉच असतो तो लूज होऊन पडला आहे गेस. मला 2 वेळा समजलेलं ते फिरत होता तिथंच, पण एकदा जो मोबाईल खाली गेला तो खाली गेला. ठीक आहे, चला डायरेक्ट आता बघू. आता मध्ये जर चांगला रोड असेल तर भेटू तिथेच. एक छोटा जुगाड काढलेला होता, तो काय माहिती मी खिशात ठेवला आहे का काय, तो बघायला लागेल एकदा. आणि बघूया तो लावून की गोप्रो आपण. आणि केस तर बघा, अरे तो कॅरमिनाटीचा व्हिडिओ माहिती आहे ना, तसा वाटतं आहे केस. चलो बघतो. हे जरा हे काढलं आहे मी, ते लावून बघूया दुसरं. चलो. माहिती काय इश्यू येतो आहे. गोप्रो ऑटोमॅटिकली बंद होतो थोड्या वेळानंतर. आता लायनर घातले, त्याच्यावर जॅकेट घालणं, आणि हे मला नाही वाटत चालणार आहे. बॅटरी शॉर्टेजचा इश्यू येतो आहे माझ्या गोप्रोला. मला बघायचं आहे 4K वर. आपण धुळेमध्ये, आता धुळे क्रॉस करू आपण थोड्या वेळात आणि गोप्रो बंद होऊन जाईल. आता आपण एम पी आणि महाराष्ट्र बॉर्डर धुळे हायवेला. आता इकडनं इंदोर 200-250 किलोमीटर आहे. 250 ते 300 किलोमीटर. आपल्या बॅगने चांगली साथ दिली, आपली प्रॉपर माउंट केली आहे. हां, टुरिंग बॅग आहे, पण फक्त टूरसाठी वापरू शकता. की ऑफ रोडिंग करायला गेलात आणि मग ती हलणार, कारण की हे स्ट्रॅप्स आहेत ना, हे जास्त वेळ त्याला होल्ड नाही करू शकत म्हणजे हलत असली तर टुरिंगसाठी युजली एक नॉर्मल स्पीडमध्ये आपण क्रूज करतो, तर त्यासाठी. आणि एक्स्ट्रा लेबलिंग लावलेत आम्ही लाईटसाठी, रिफ्लेक्टर्स लावलेत एक्स्ट्रा. बाकी हेल्मेट. आणि काय वाटते नेकेडला आपण टुरिंग करून टाकले. आय डोंट नो काय बॅटरीचा इश्यू आहे, पण रनिंग आउट बॅटरी 99% बॅटरी आहे माझी. आणि आपण धुळे बॉर्डरच्या इथं आहे. धुळे बॉर्डर नाही बोलू शकत, महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. आणि कॉल आहे ना थोडं. तर आपण आता निघतोय महाकाल लोकसाठी. संध्याकाळी म्हणजे रात्रीच, संध्याकाळी समजा संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण निघतोय आता महालोकसाठी. महालोक जी प्लेस आहे ना, ते विजिट करायला निघतोय, कारण की अर्धा तासच झाला असेल आम्ही उठून. 3 वाजता आम्ही इथं पोहोचल्यानंतर, 3:30च्या दरम्यान पोहोचल्यानंतर आम्ही फक्त आराम केला, आंघोळ वगैरे करून सगळं. आणि आता निघतोय जरा फ्रेश होऊन महाकाल लोकसाठी. चला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ना, तिथून महाकाल लोक काहीतरी 5 मिनिटाला आहे आणि महाकाल मंदिर पण 5 मिनिटाला आहे. आणि आमच्या लेफ्ट साईडला आहे महाकाल लोक आणि राईट साईडला आहे महाकाल मंदिर, आणि त्या पाठीचं आहे रामघाट. तर आपण बघू काय करायचं आहे आता. जर महाकाल लोक झालं आज रात्री तर करू, नाहीतर जेवण वगैरे हे वगैरे बघून आपण झोपून जाऊ आजच्यासाठी. उद्या सर्व करू, कारण की उद्या पण ॲज पर प्लॅन केलं आहे की आज जे नाही केलं आहे ते उद्या करूया. ओके, चला. आता बघा, आम्ही एंटर केलं आहे महाकाल लोकचं. स्टार्टिंगला इथं मंदिर आहे, इथं भारतमाता मंदिर आहे, महाकाल भक्त निवास आहे.
ते गेट आहे, त्या गेटनी त्या साईडला त्या गेटनी समोर गेलं ना तर महाकाल मंदिर, आणि ह्या साईडला आलं तर हे येतं, आणि ह्याच्या बाजूला बरोबर या गेटला महाकाल लोक. किती मोठं आहे माहिती आहे महाकाल लोक. मला आधी वाटलं ओके छोटं गार्डन आहे, ठीक आहे, आपण जे रील्स वगैरेमध्ये बघतो किंवा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघतो, पण लोक ते जे मारतात ना, शार्पी मारतात ना एवढी मोठी, त्या पाठी एक मंदिर आहे, एक छोटं, एक म्हणजे बनवलं आहे, दिसत नाही एवढं मोठं दिसतं ते. आणि हे बघा ही बॉल्स आहे, हे बॉल्स आहेत तिथे. लेक आहे इथं एक, हे खूप मोठं आहे असं मंदिर आहे. मंदिर नाही आहे हे महाकाल लोक बाबा. मला वाटतं हां फोटोशूट भारी करायला भेटणार तिकडे. हां काढायची. बोलतो तिला ठेवायला सांगा नंतर तिला आता इथं अलाउड तर सर्व आहे फोटो वगैरे काढायला. आता फिरायलाच आय गेस 1 ते 2 तास लागतील एक फिरायला आय गेस, कारण की आपण आरामशीर मजेत जाणार. फॅमिली स्पॉट आहे असा, म्हणजे फॅमिली स्पॉट असणार आहे, पण खऱ्यामध्ये बघणं आणि असं मोबाईलमध्ये दाखवणं खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे जर स्वतःहून येऊन बघितलं ना तर अप्रतिम. म्हणजे जायचं मन नाही होणार कुठे. मी युजली एवढा फोटो नाही काढत गोष्टींचे, पण एवढे फोटो काढलेत ना अक्षरशः. युजली मेन म्हणजे ते माझ्या मम्मीसाठी काढलेत जे काय फोटोज वगैरे, कारण की मला माहिती आहे तर सगळ्यांच्या मम्मीलाही सर्व आवडत असतं. कधी बघितलं नसतं त्यांनी, म्हणजे एवढा दिवस आपल्याकडे राहून आपण कधी आपण जात नाही एवढं लांब किंवा नेत नाही फॅमिली मेंबर्सना. तर असं माझा तर प्लॅन आहे की नेक्स्ट टाईम मी येताना फॅमिली मेंबर्स बरोबर यायचं इकडे, आणि स्पेशली मम्मीला आणायचं इकडे, कारण की मम्मीसाठी हे खूप म्हणजे होतं ना सरप्राईज. हा लय मोठाही असेल. जर मम्मीला आणलं तर मम्मी सोडणारच नाही, लवकर जायचं, इथं 10-12 दिवस राहून जाईल असा स्पॉट आहे. आता इथे माझ्यासमोर जात आहे रस्ता वगैरेचा फोटो वगैरे काढू आणि हे करू. मग कसा वाटला स्पॉट तुम्हाला? एकदम मस्त. ऑफिस यायचा प्लॅन आहे मला इथे ते 1 तास झाला कळत नाही, 1 तास झाला पण. ऑफिस यायचा प्लॅन आहे की नाही? ऑब्विसली फॅमिली सगळी येऊ. बघितलं मी काय बोललो तुम्हाला. फॅमिली बरोबर आलं, इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीला हे सगळं दाखवलं तर किती इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का. सहजा आम्ही कसं एकटेच फिरतो, तर तसं आम्हाला पण माहिती नसतं स्पॉट. पहिला आम्ही स्वतः हे करून घेतो आणि नंतर मग फॅमिली बरोबर येऊन मग फिरावं असं वाटतं. पण ना सर्व बजेट वगैरे काढून प्रॉपर यावं लागतं त्यासाठी. असंच नका येऊ. फॅमिली असेल तर नक्की करा. युजली जर तुम्ही फॅमिली बरोबर येत आहे ना तर नक्कीच या स्पॉटला. आणि खरंच तुम्ही 10 दिवस काढाल इकडे, वर्थ आहे लिटरली. आता कोण मला बोललं ना की बाई काय केलं उज्जैनला जाऊन, एवढं बाईकने जाऊन कशाला अंगाचे हाल केले, वर्थ आहे. अंगाचे हाल तशा अंगाचे काय हाल नाही झाले. फर्स्ट टाईम राईडमध्ये मी 12-14 तास गाडी चालवली, 12 तास किंवा 14 तास गाडी चालवली, पण माझे बम नाही दुखले. कारण की रस्ते एवढे चांगले आहेत ना, खूप चांगले रस्ते आहेत, काय खराब आहे नाही. का बोलतो? रस्ते किती चांगले आहेत.
मस्त हा? नंबर आहेत आपल्याला स्पीड बेकार आहेत बेकार. आम्ही रायगडला गेलो त्याच्यामध्ये आमचे दुखायला लागलेले म्हणजे विचार करा 2 तासामध्ये ते काय वाटलं नाही इथे काय वाटलंच नाही म्हणजे लिटरली हां. आणि सीट पण आमचे किती कम्फर्टेबल आहे आम्हाला माहिती आहे. KTM मध्ये बघत असेल तर प्लीज इग्नोर करा. बाकी वी लव्ह द बाईक्स. बाकी KTM वरती बाकी एवढं KTM मध्ये material घेऊन आलो. हां पण KTM वाल्यांनी बघावं ते की आम्ही एवढं मटेरियल घेऊन आलोय सर्व. आणि एवढं काय आम्ही टाकणार नाही त्याच्यामध्ये. हां ठीक आहे. आणि रायनॉक्सनी पण बघा जरा स्पॉन्सर विसर करा काहीतरी आम्हाला. रायनॉक्स काहीतरी बॅग नवीन आली स्पॉन्सर ती KTM पेक्षा रायनॉक्सची गाडी जास्त वाटते. सगळे रायनॉक्सचे स्टिकर चिपकवले सगळे जे भेटले ते. चला भेटूया. ते पेड प्रमोशन आता आम्ही चाललो जेवायला. आता उज्जैनमध्ये काय स्पेशल आहे ते जरा मागून एक थाली ती मागून खायचं. बाकी काय आपलं डेलीचं डाळ भात लोणचं बाकी. चला So please subscribe whatever. Please I want to reach 1 million likes. So please sarapakara